धडक हा 2018 साली आलेला सिनेमा शशांक खेतानने दिग्दर्शित केला होता. यामधून जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरने पदार्पण केले होते. सिनेमाला जेमतेमच प्रतिसाद मिळाला होता. त्यातच आता करण जोहरने 6 वर्षांनी या सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे धडक 2 यामध्ये फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. तसंच शशांक खेतान यांच्या जागी नवीन दिग्दर्शक असणार आहे. कोण आहेत धडक 2 मध्ये बघूयात. बॉलिवूड निर्माता करण जोहरच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. धडक 2 सिनेमा यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ईशान खट्टर आणि जान्हवी कपूरला त्यांनी रिप्लेस केलंय. सिनेमाची घोषणा करत मेकर्सने व्हिडिओ शेअर केला आहे. शाजिया इक्बाल सिनेमाच्या दिग्दर्शिका आहेत. एक राजा एक राणी एक कहाणी दो धडकने असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या या राजा राणीमध्ये जात आडवी येते आणि कहाणी संपते अशी सिनेमाची लाईन आहे. सिद्धांत आणि तृप्ती यांचा फोटो शेअर करत सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. याच वर्षी 22 नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होणार आहे. दरम्यान गेल्या वर्षी करण जोहरने सोशल मीडियावरून धडक 2च्या अफवा असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता त्याचंच म्हणणं खोटं ठरलं आहे. धडक हा सिनेमा मराठीतील सुपरहिट सैराटचा हिंदी रिमेक होता. नागराज मंजुळेंच्या सैराटने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली होती. आता सैराट 2च्या आधीच धडक 2ची घोषणा करण्यात आलेली आहे.